कारण की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही प्रजा म्हणून, त्या प्रश्नाला उत्तर तो देत नाही. कोणी प्रश्न विचारत असेल तर त्या सभेमधून बाहेरून काढून टाकण्याचे त्याचा कोण आहे पहा रे, याचे काही दोन नंबरीचे धंदे आहे का बघ बरेला टाईट कर. लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. सावनेर विधानसभेचे राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांद्वारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सावनेर विधानसभेतील उमेदवार डॉक्टर अमोल रणजित देशमुख दमदारपणे प्रचारात लागले असून विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यात छोटेखानी सभांना संबोधित करून मतदारांमध्ये आपली बाजू भक्कम करत आहेत. सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी तेलकामठी सर्कलमध्ये आयोजित सभेमध्ये डॉक्टर अमोल देशमुख यांनी सुनील केदार व आशिष देशमुख जनतेला पैशांनी विकत घेण्याचे प्रयास करत आहेत, त्यांच्या पैशाला बळी पडू नका. सुनील केदारांनी 30 वर्षात सावनेर क्षेत्राचा विकास रोखून ठेवला आहे. त्यांना सावनेरच्या विकासाकरिता एकही योजना 30 वर्षात राबवता आली नाही. आशिष देशमुखांनी 10 वर्षात 3दा पक्ष बदलले, 3 मतदारसंघ बदलले, परंतु एकाही मतदारसंघाला न्याय देता आला नाही. मी प्रामाणिकपणे रणजितबाबू व काँग्रेसची संवैधानिक विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मी आपला सावनेर विधानसभेतील लोकांसमोर सुनील केदार, आशिष देशमुख यांच्या दादागिरीविरुद्ध पहिला पर्याय आहे. एकचा प्रश्न जो सुनील केदारांना आपण विचारला पाहिजे होता आणि आहे तो म्हणजे जेव्हा एखाद्या बाई गरोदर होते, जेव्हा एखाद्या वडिलाला काहीतरी त्रास होतो, जेव्हा तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये जाता, तुम्हाला इंजेक्शन देऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का पाठवण्यात येतं? ग्रामीण रुग्णालय तुम्ही दमदार नेतृत्व आहे तर का म्हणून तुम्ही त्या ग्रामीण रुग्णालयाची पदोन्नती एका उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली नाही? आताच तुमच्या तेलकामठीच्या प्राथमिक केंद्रात जाऊन आलो, तिकडे वैद्यकीय अधिकारी आहे नाही, जिकडे पेशंटला एक्झामिन करतात त्याच्यावर कूलर ठेवला आहे तर त्या पेशंटचं टेबलच नाही तर तिकडे कोणता रुग्ण तुम्ही बघणार आहे? एक वैद्यकीय डॉक्टर म्हणून सर्वप्रथम सर्वात पहिलं कार्य जे राहील, नाही पूर्ण तालुका हेल्थ ऑफिसर आणि सगळे पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं, नाही 5 दिवसामध्ये त्यांनी आपापले कामं सुरू केले. ज्या गोष्टी असेल, जेवढे रिसोर्सेस असतील त्याच्यामध्ये सुरू नाही झालं तर नावाचा अमोल नाही. आणि त्या गोष्टीला हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही प्रजा म्हणून, त्या प्रश्नाला उत्तर तो देत नाही. कोणी प्रश्न विचारत असेल तर त्या सभेमधून बाहेरून काढून टाकण्याचे त्याचा कोण आहे पहा रे, याचे काही दोन नंबरीचे धंदे आहे का बघ बरेला टाईट कर. अशा गोष्टी समजा तुमचा नेता तुमच्या क्षेत्राचा राजा करत असेल तर राजा ठेवायचा लायकीचा तो आहे का नाही हे आपण सर्वांनी बघायला पाहिजे होतं. पण आज शक्ती दडपशाही एवढी वाढलेली आहे का लोक बोलायला घाबरतात. हेच का खरी लोकशाही आहे? हेच का खरंच संविधानाचं बाळगणं आहे? यासाठी सिंचनासाठी पाण्याची सोय लावून दिली ते आज 30 वर्षापर्यंत तुम्हाला कामी येत आहे. आणि तुम्ही फक्त सत्ताकारण करता, कारण की सत्ताकारणामध्ये तुम्ही शिकलेले आहात, तडजोड करण्यामध्ये जमलेले आहात. आणि तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत नातं ठेवता. गडकरी आहे म्हणून तुम्ही निवडून येता. जेव्हा पाहिजे तुम्ही माझी जेव्हा डिक्लेअर केलं माझं तर तुम्ही गडकरींकडून आशिष देशमुखांना आमच्या भावाला निवडून उभं राहण्यास टाकलं. घराघरात भांडणं लावण्याचे कामं तुम्ही केले. हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे, संविधानाला चालत नाही. हे पक्षाचं काम फक्त जातीमध्ये मतभेद लावणं आणि त्या अनुषंगाने कुठेतरी एक धर्म आपल्याकडे आला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला मत मिळालं पाहिजे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष, काँग्रेसची विचारधारा ज्याचा मी सच्चा नायक आहे, त्या बघायला आपल्याला हे बघतं की जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, सरकारचं पहिलं काम असतं की सगळ्यात खालच्या टप्प्याच्या माणसासाठी न्याय करणं, तिचे धोरणं बनवलं, वेगवेगळ्या योजना आणणं. पण भारतीय जनता पार्टी पहिले उद्योगपत्यांसाठी आणतं, कारण की उद्योगपत्यांकडे पैसा आहे. त्याच पैशाने त्यांनी 2012 पासून जो पैसा खर्च करण्यात सुरू केलं, बिल्डिंगा भरू त्यांनी आयटीचे पोरं लावले राहुल गांधींना नाव खराब करायसाठी. आणि त्या अनुषंगाने आज तुमच्या व्हॉट्सअप पर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचली आणि तुमच्या डोक्यात भारतीय जनता पार्टी घुसली. आणि जिकडे जिकडे वन्य प्राणी लोक आहेत, शेतीला लागून शेतीचं नुकसान करतात, तर वनमंत्र्याकडून तुम्ही एखादी निधी घेऊन कुंपण करून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही वॉच टावर टाकायला पाहिजे होते. नवीन फॉरेस्ट अधिकारी गार्डची तुम्ही चमूक बनवायला पाहिजे होते. खरंच तुम्ही दमदार नेतृत्व आहात तर 5-6 उद्योगपती आणायला पाहिजे होते. एखादा कळमेश्वर मध्ये 2-4 उद्योग टाकायला पाहिजे होते. तुम्ही दुसरीकडे सावनेर मध्ये करायला पाहिजे होतं.
कळमेश्वरमध्ये एकच फॅक्टरी तुम्हाला माहिती आहे, ती म्हणजे JSW, त्याचं पहिलं नाव निप्पॉन टेन्ड्रो इस्पात लिमिटेड. त्याचा मालक जे होते ते प्रमोद मित्तल होते. आमचे वडील इंजिनियर असल्या कारणाने मणिपाल मधून त्या उद्योगपत्याचा विश्वास जिंकू शकले, म्हणून कळमेश्वरात ते आलं. सूर्यलक्ष्मी पार्श्वनीत आली. एवढंच नाही तर नागपूर बुटीमोरी तिकडे विधानसभा निर्वाचन क्षेत्र त्यांचं नव्हतं, तिकडे इंडोरामा सिंथेटिक सोपी लोहियांना सोबत घेऊन आणलं. कारण की जोपर्यंत प्रामाणिक नेतृत्व तुम्ही निवडत नाही, पण तुम्ही प्रजा काय निवडते? प्रजा बोलती अरे हवा उसकी चल रही उसको वोट करेंगे. अरे देखो कितना दमदार है, कितने झंडे लगे हैं, आज हवा क्या चल रही है तो उसका कलर पाहिजे. आज ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून म्हटलं आहे की नको पक्षाचा घात, शेवटी धर्म आणि सत्यावर जो चालतो त्याची मदत केली पाहिजे, त्याला सुमंत नेलं पाहिजे. आहे नर्सऱ्या आहेत. आज वर्धेला जेव्हा फिरत होतो लोकसभेमध्ये अमर काळेंच्या प्रचारासाठी, तिकडे दिसला आम्हाला रस्त्याने काळे पाईप लागून ठेवले. योजना आहे शासनाची, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाईपने पाणी देण्याची आजकाल योजना आली आहे. आपल्याकडे का दिसत नाही तुम्हाला? कारण की इकडे सत्ता कारणामध्ये फक्त गेम करण्यामध्ये डमरू बजावने में टाइम जाता है, तो विकास के लिए वक्त किसके पास है. आणि दुसरीकडे आपण बघतो तर भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारण्यासारखे बरेच आहेत. त्यांच्याकडे एक तर या क्षेत्रामध्ये कोणी कार्यकर्ते चांगले आहे नाही. इकडे बबलू ठाकूर, गज्जू यादव असे सगळे लोक त्या साईडला ठेवले आहेत. आज समजा तुम्हाला फक्त उत्तर भारतीयांवर राहून दबकेशाही दडपशाहीच कारण असेल तर त्यांना मत द्या. तुम्हाला समजा खऱ्या रीतीने चांगुलकीने कोणीतरी काम करण्यासाठी कटिबद्ध असेल, प्रामाणिकपणे नेणार असेल आणि स्वतःच्या पायावर उभं झालेलं. आज बरेच वर्ष पहिले आम्ही दुसऱ्या देशाची आरोग्य सेवा चालण्यासाठी आम्ही काम केलंय, प्रशासनामध्ये दम भरलाय. खराब देशात ताजिकिस्तानमध्ये टीबी कंट्रोल कार्यक्रम चालवले आहे, व्हिएतनाममध्ये काम केलंय, जर्मनीत केलंय, UK मध्ये केलंय, आपल्या देशात जयपूरमध्ये केलंय. आमचं स्वतःचं लता मंगेशकर हॉस्पिटल वडिलांच्या संस्थेचं, त्याचा कायापालट हा 1.5 वर्षात 2012 ते 14 मध्ये केला, तेव्हा कुठे तिथं नाव लुटीत झालं. जिकडे दगडात हात टाकला तिकडून पाणी काढण्याची क्षमता जोपर्यंत युवकांमध्ये येणार नाही, आपला देश वाढणार नाही. युवकांना आणि महिलांना आणि माणसांना प्रश्न विचारण्याची क्षमता नसेल, तुमचा कमरेट कणखरता नसेल तर तुमचा फक्त उपयोग केला जाईल. एवढंच बोलीन, बोलण्यासारखं बरंच आहे. शेवटचं एवढंच बोलीन की भारतीय जनता पार्टी 2014 मध्ये आमच्या भावाला आमच्या काकांविरोधात लढवलं. मी इकडे डिक्लेअर केलं तर आता मी उभं राहतोय म्हणून तर त्यांचं तिकडून कापून माझ्या सावनेरमध्ये त्यांनी उभं केलं. आणि हे भांडण लावण्यासाठी मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी आपल्याला कुठे पुढे नेऊ शकते. दुसरीकडे 25-30 वर्ष तुम्ही सुनील केदारांचे बघितले आहे, त्यांचा रबर स्टॅम्प अनुजा केदार कुठपर्यंत सक्षम राहतील, कारण की शेवटी विधानसभेत बसायला लागतं, शेवटी तुम्हाला काही ना काही कामं करायला लागतील. तिकडे पडून हात तर नाही करणार. त्या माणसाला कामच नाही आले का त्यांच्या धर्मपत्नीला ते काय सांगतील की काय काम केले पाहिजे. आणि आज तुमच्या समोर एक पर्याय म्हणून मी कंठमध्ये उभा आहे. आम्ही तिसरा पर्याय नाही, मला वाटतं आपण सर्वांनी प्रामाणिकतेने बघितलं, मीच पहिला पर्याय आहे असं मला कुठेतरी वाटतं. आणि त्यानिमित्त आपल्याला सांगू इच्छितो की 20 तारखेला येणाऱ्या आपण सर्वांनी 14 नंबरचं बटन हे शिट्टीचं वाजवावं. आणि या परिवर्तनाची शिट्टी ही सावनेरातच नाही, कळमेश्वरातच नाही, तर ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यात गेली पाहिजे. की सुनील केदारांनी ज्या काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात वेठीस धरलं, सगळीकडे अपक्ष उमेदवार उभे केले, ज्या सुनील केदारांनी राज्याच्या नेत्यांवर दबाव टाकला, हे दबावाचं राजकारण आमची विचारधारेची पक्ष नाहीये. म्हणून माझा हात बळकट करण्यामध्ये, काँग्रेस विचारधारेला आपल्या समाजाच्या विचारधारे पुढे नेण्यामध्ये, सावनेर क्षेत्राला पुढे नेण्यामध्ये आणि कुठेतरी समाजामध्ये चांगुलकीच्या माणसाला पुढे नेण्यामध्ये आपला हात सक्षम कराल, एवढीच आशा बाळगतो. आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.